हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू युट्यूब चॅनल. ज्याचं नाव डिअर नर्सेस आणि मी आहे तुमचा होस्ट आणि दोस्त समोर तुम्हाला टीच करतोय ऑब्स्टेटिक आणि गायनेकॉलॉजी. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन नॉर्मल अँड द ॲबनॉर्मल लेबर. जो काही नॉर्मल लेबर आणि ॲबनॉर्मल लेबर आहे यांच्यामध्ये मेनली डिफरन्स काय असणार आहे आणि दोघांच्या काही कॅरेक्टरिस्टिक्स आहे आपण आज इथे डिफरन्सच्या माध्यमातून जाणून घेणार आहे. जर आपण बघितलं तर कोणताही डिफरन्स आपण राईट करण्यासाठी 3 कॉलममध्ये जो काय करणार आहे राईट करणार आहे. नंबर 1 जो काही कॉलम असणार आहे तो काय असणार आहे, जो काही कॅरेक्टरिस्टिक्स असतात त्या कॅरेक्टरिस्टिक्स, आणि जो काही नंबर उरलेले 2 कॉलम असणार आहे ते 2 कॉलम कोणते, जो काही आपल्याला डिफरन्स विचारला गेलेला आहे ते कॉलम असणार आहे. म्हणजे आपला जो काही इथे डिफरन्स असणार आहे तो कोणता आहे, जो काही नॉर्मल लेबर आहे तो नॉर्मल लेबर, आणि जो काही दुसरा असणार आहे सेकंड कॉलम तो म्हणजेच ॲबनॉर्मल लेबर. जर आपण बघितलं तर ज्या काही कॅरेक्टरिस्टिक्स आहे या कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये लेबर काय असते हे आपण बघूयात. पहिले लेबर म्हणजे काय, का जो काही एक्सपल्शन ऑफ द फिटस आहे त्या एक्सपल्शन ऑफ द फिटस करायचा, म्हणजे जो काही फिटस आहे तो काय करायचा, रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स मधून पास करायचा, एक्सपेल आउट करायचा, वॉइड आउट करायचा इनटू आउटर वर्ल्ड. जे काही आउटर वर्ल्ड आहे त्या आउटर वर्ल्ड मध्ये काय करणार आहे, पास करणार आहे. आणि जर आपण नॉर्मल लेबरचे पॅरामीटर बघितले तर नॉर्मल लेबर मध्ये काय सांगितलं जातं, जे काही सिरीज ऑफ इव्हेंट्स आहे ते त्याच्यामध्ये काय असणार आहे, प्रेझेंट असणार आहे. म्हणजे सिरीज ऑफ इव्हेंट कशामध्ये प्रेझेंट असणार आहे, जो काही ऑर्गन आहे जे काही रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आहे त्या ऑर्गनमध्ये काय असतात, सिरीज ऑफ इव्हेंट्स घडतात, आणि ड्यू टू दॅट सिरीज ऑफ इव्हेंट्स जे काही एक्सपल्शन ऑफ द फिटस आहे ते काय होणार आहे, कम्प्लीट होणार आहे. आणि त्याचं काही डेफिनेशन असणार आहे नॉर्मल लेबरची, त्या डेफिनेशनमध्ये जे काही डेव्हिएशन्स येतात त्याला आपण म्हणणार आहे ॲबनॉर्मल लेबर. म्हणजे कोणतंही एखादं असं डेव्हिएशन, असं ॲबनॉर्मलिटी त्याच्यामध्ये काय असणार त्या लेबरच्या डेफिनेशनमध्ये प्रेझेंट असणार आहे, आणि ड्यू टू दॅट जे काही कंडिशन असणार आहे त्याला आपण म्हणणार आहे ॲबनॉर्मल लेबर. जर आपण कॅरेक्टरिस्टिकली बघितलं तर जो काही लेबर असणार नॉर्मल लेबर त्याच्यामध्ये जर आपण फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स बघितली ती म्हणजे ऑनसेट ऑफ द लेबर. नंबर 1. आता ऑनसेट ऑफ द लेबर म्हणजे काय, का जी काही लेबरची स्टार्टिंग असणार आहे ती जर आपण नॉर्मल लेबर मध्ये बघितलं ती लेबरची स्टार्टिंग कशी असते, तर स्पॉन्टेनियस इन नेचर. स्पॉन्टेनियस म्हणजे काय, का बाय नेचर काय होणार आहे ती स्टार्ट होणार आहे, दॅट्स कॉल्ड ॲज अ स्पॉन्टेनियस इन नेचर. आणि जे काही ॲबनॉर्मल लेबर असणार आहे या ॲबनॉर्मल लेबरमध्ये ती नॉन स्पॉन्टेनियस असते. म्हणजे जी काही स्टार्टिंग असणार ती कशी आहे, नॉन स्पॉन्टेनियस. आता नॉन स्पॉन्टेनियस म्हणजे काय, त्याच्यामध्ये आर्टिफिशियली काय करावं लागणार, आपल्याला स्टिम्युलस द्यावं लागणार आहे युटरसला, किंवा जो काही ऑक्सिटोसिन असेल किंवा मेडिसिन असणार आहे, इंडक्शन ऑफ द लेबर असणार आहे ते काय करतो आपण स्टार्ट करतो. आणि त्याचा जो काही स्टार्टिंग असणार आहे म्हणजे जो काही ऑनसेट आहे तो कसा असणार आहे, आर्टिफिशियली असणार आहे. बिकॉज ऑफ दॅट हे कसं असणार आहे, ॲबनॉर्मल लेबर नॉन स्पॉन्टेनियस नेचरच असणार आहे. देन नेक्स्ट वन आहे देयर इज अ, जे काही स्टार्टिंग असणार आहे म्हणजे स्टार्टिंग पॉईंट. स्टार्टिंग कधी होणार आहे, नॉर्मल लेबरची ॲट अ टर्म मध्ये. म्हणजे जो काही टाइम पिरियड असतो 37 वीक टू जो काही 42 वीकचा टाइम पिरियड आहे, या टाइम पिरियडमध्ये काय होणार आहे, जी काही डिलिव्हरी आहे, जी काही लेबर आहे ते लेबर काय होणार आहे, स्टार्ट होणार आहे. आणि जो काही टाइम पिरियड बघितला आपण ॲबनॉर्मल लेबरचा, ॲबनॉर्मल लेबरमध्ये काय होतं, ॲट अ टर्म सोडून म्हणजे बिफोर 37 वीक तो ते होऊ शकतो, किंवा जो काही 42 वीकचा टाइम पिरियड आहे त्याच्यानंतर तो काय होऊ शकतो, डिलिव्हर होऊ शकतो, बेबी लेबर होऊ शकतो. त्याला आपण म्हणणार आहे ॲबनॉर्मल लेबर. म्हणजे एकतर तो प्री टर्म असेल किंवा तो काय असणार आहे, पोस्ट टर्म असेल. म्हणजे आफ्टर हे बिफोर 36 वीक पेक्षा काय असणार आहे, बिफोर तो काय होणार आहे, लेबर स्टार्ट होणार आहे. आणि जे काही पोस्ट टर्म असणार आहे या पोस्ट टर्म मध्ये काय होणार आहे, आफ्टर 42 वीक्स म्हणजे 42 वीक्सच्या नंतर काय होणार आहे, लेबर होणार आहे. दॅट इज दी ॲबनॉर्मल लेबर. देन नेक्स्ट जर आपण बघितलं तर असणार आहे प्रेझेंटेशन. आता प्रेझेंटेशन म्हणजे काय, तर प्रेझेंटेशन इट मीन्स जो काही पार्ट असणार बेबीचा, जो काय होतो, जो काही फिमेल पेल्विसचा ब्रीम आहे त्या पेल्विसच्या ब्रीम सोबत काय होणार, एंगेज होणार आहे. दॅट्स कॉल्ड ॲज अ प्रेझेंटेशन आणि प्रेझेंटिंग पार्ट. जो काही नॉर्मल लेबर आहे, नॉर्मल लेबरमध्ये ऑलवेज प्रेझेंटिंग पार्ट काय असणार आहे, व्हर्टेक्स प्रेझेंटेशन असणार आहे. व्हर्टेक्स प्रेझेंटेशन. व्हर्टेक्स काय असतो, जो काही फेस ऑफ द बेबी आहे किंवा स्कल ऑफ द बेबी, त्या स्कलमध्ये काय पार्ट पडतात, जे काही आपला फेसचा पार्ट आहे, फेसच्या पार्टवरती जो काही अप्पर मोस्ट पार्ट असणार आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, वॉल्टचा पार्ट. आणि त्या वॉल्टच्या बॅक साईडला काय असणार आहे, व्हर्टेक्स प्रेझेंट असणार आहे. म्हणजे जर आपण बेबीचं फेस बघितलं तर फेसमध्ये काय असणार आहे, म्हणजे हा काय झाला, स्कल झाला बेबीचा, इथे काय असणार आहे, हे नोज आणि हे माउथ. त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर हा जो काही फर्स्ट पार्ट असणार आहे ब्रेग्मापर्यंतचा, म्हणजे जे काही सेन्सिक्यूट आहे इथून, तर हा जो पार्ट असतो दॅट्स कॉल्ड ॲज अ वॉल्ट ऑफ द बेबी. आणि जो काही अनदर पार्ट असणार आहे, म्हणजे जो काही ऑसिक्यूट बोनचा पार्ट आहे ब्रेग्मापासून, तर जो काही आपला लॅम्बडॉइड सुचर वगैरे असणार आहे तो जो पार्ट असतो दॅट्स कॉल्ड ॲज द व्हर्टेक्स ऑफ द बेबी. जो काही व्हर्टेक्सचा पार्ट असणार आहे, हा व्हर्टेक्सचा पार्ट काय असणार आहे, ऑलवेज जो काही पेल्विस आहे त्या पेल्विस सोबत एंगेज असणार आहे. दॅट्स कॉल्ड ॲज द नॉर्मल लेबर. आणि जर आपण ॲबनॉर्मल लेबर बघितलं तर अदर दॅन व्हर्टेक्स, म्हणजे व्हर्टेक्स सोडून कोणताही पार्ट असेल तर तो काय असणार आहे, ॲबनॉर्मल लेबर.
अदर दॅन व्हर्टेक्स. व्हर्टेक्स सोडून कोणताही पार्ट काय असेल, प्रेझेंटिंग पार्ट असेल. मग कोणता पार्ट असू शकतो, त्याच्यामध्ये फेस असू शकतो, ब्रो असू शकता, किंवा शोल्डर प्रेझेंटेशन, ब्रिज प्रेझेंटेशन, किंवा अदर प्रेझेंटेशन त्याच्यामध्ये काय असणार आहे, प्रेझेंट असणार आहे. म्हणजेच त्याच्यामध्ये कोणताही बेबीचा पार्ट काय होऊ शकतो, प्रेझेंटिंग पार्ट किंवा एंगेजिंग पार्ट असू शकतो फिमेल पेल्विस सोबत. देन नेक्स्ट जर आपण बघितलं तर ड्युरेशन. ड्युरेशन. आता ड्युरेशन म्हणजे काय, जे काही डिलिव्हरी असणार, जे काही लेबर आहे ते लेबरचं ड्युरेशन किती असणार आहे. जर आपण नॉर्मल लेबरचं ड्युरेशन बघितलं ते विदाऊट प्रोलॉंगेशन होतं. आता विदाऊट प्रोलॉंगेशन म्हणजे काय, का जो काही नॉर्मल टाइम पिरियड असणार आहे त्या नॉर्मल टाइम पिरियडमध्ये काय होणार आहे, जो काही लेबर आहे तो लेबर काय होतो, कम्प्लीट होतो. बट इन ॲबनॉर्मल लेबरमध्ये काय होणार आहे, जो काही नॉर्मल टाइम पिरियड आहे त्या नॉर्मल टाइम पिरियडचे एकतर आधी किंवा त्याच्यानंतर तो काय होऊ शकतो, डिलिव्हर होऊ शकतो, लेबर होऊ शकतो. त्याच कंडिशन कॉल्ड एज ॲबनॉर्मल लेबर. म्हणजे त्याच्यामध्ये कोण येतं, जो काही प्रेसिपिटेट लेबर असतो, प्रेसिपिटेट लेबर, किंवा त्याच्यामध्येच कोण इन्क्लूड होणार आहे, जो काही आपला प्रोलॉंग लेबरचा पार्ट आहे, प्रोलॉंग लेबर. आता प्रेसिपिटेट लेबर म्हणजे काय, प्रेसिपिटेट मीन्स जे काही लेबर होणार आहे, जो काही ड्युरेशन असणार आहे लेबरचा टाइम पिरियड, तो काय होतो, लेस दॅन 3 आवर्स असणार आहे. म्हणजे 3 आवर्सपेक्षा काय असतो, कमी असतो, त्याला आपण म्हणणार आहे प्रेसिपिटेट लेबर. आणि जो काही अनदर पार्ट असणार आहे, म्हणजे त्याच्यामध्ये काय होतं, मोर दॅन 20 आवर्स फॉर दॅट इज अ लेबर कम्प्लीट लागणार आहे, त्याला आपण म्हणणार आहे प्रोलॉंग लेबर. अशी कंडिशन काय होऊ शकते, डेव्हलप होऊ शकते, जे काय असणार आहे, ड्युरेशन असणार आहे. देन नेक्स्ट असणार आहे टर्मिनेशन. जर आपण टर्मिनेशनचा विचार केला तर टर्मिनेशन म्हणजे काय, जे काही प्रेग्नन्सी आहे, हे प्रेग्नन्सी जे काही कम्प्लिशन असणार आहे, हे कम्प्लिशन कसं होणार आहे, इन नॉर्मल लेबर हे काय होणार आहे, जे काही कम्प्लिशन असणार आहे हे नॅचरली होणार आहे. म्हणजे काय, तर नॅचरली काय होणार आहे, जे काही लेबर आहे, लेबरची प्रोसेस कम्प्लिटली काय होते, कम्प्लीट होते. ज्या काही 3 स्टेजेस आहे लेबरच्या मेन, त्या मेजर स्टेप काय होणार आहे, कम्प्लीट होणार आहे. आणि जर आपण ते ॲबनॉर्मल लेबरमध्ये बघितलं तर त्याच्या काही स्टेजेस असणार आहे, त्या काय होणार आहे, आर्टिफिशियल आपल्याला काय करावं लागणार, कम्प्लीट करावं लागणार. म्हणजेच काय, मॅन्युअली विथ द हेल्प ऑफ मेडिकेशन, एकतर मेडिकेशन थ्रू कम्प्लीट करावं लागणार, किंवा जे काही आर्टिफिशियल इन्स्ट्रुमेंट आहे त्या आर्टिफिशियल इन्स्ट्रुमेंटच्या हेल्पने काय करावं लागणार, आपल्याला कम्प्लीट करावं लागणार. म्हणजे जे काही टर्मिनेशन असणार आहे हे कसं होणार आहे, जे काही आर्टिफिशियल मेथड्स आहे किंवा आर्टिफिशियल जे काही आपले इन्स्ट्रुमेंट असणार आहे त्या आर्टिफिशियल काय होणार आहे, इन्स्ट्रुमेंट थ्रू कंप्लीट होणार आहे. आर्टिफिशियल थ्रू काय होणार, ते कंप्लीट होणार आहे. देन नेक्स्ट वन दर इज अ कॉम्प्लिकेशन. जर आपण कॉम्प्लिकेशनचा विचार केला, कॉम्प्लिकेशन काय, तर ड्युरिंग द टाइम ऑफ लेबर होत असताना जे काही रिस्क असणार आहे, या रिस्क किंवा जे काही कॉम्प्लिकेशन असणार आहे, हे कॉम्प्लिकेशन काय असतात, जे काही नॉर्मल लेबर आहे या नॉर्मल लेबरमध्ये एकदम लो कॉम्प्लिकेशन असणार आहे, किंवा लेस जे काही ती रिस्क आहे ती किती असणार आहे, एकदम लेस असणार आहे, निग्लिजिबलच्या बरोबर असणार आहे फॉर देअर इज अ मदर अँड जो काही बेबी असणार आहे तो फिटस असणार आहे त्या फिटससाठी. पण हे जर आपण ॲबनॉर्मलमध्ये बघितलं तर जे काही रिस्क असणार आहे ती काय असणार आहे, हाय असणार आहे, किंवा जी काही रिस्क आहे ती काय असणार आहे, हाय असणार. आता हाय रिस्क का बरं असते, कारण या कंडिशनमध्ये माल प्रेझेंटेशन आहे, या सोबतच जर त्याचं ड्युरेशन व्हॅरी होत असेल, पोस्ट टर्म बेबी असेल किंवा प्री टर्म बेबी असेल, त्या कंडिशनमध्ये जे काही बेबीचे डेथचे चान्सेस आहे किंवा मदरचे इंजुरीचे कॉम्प्लिकेशन चान्सेस हे काय होतात, इन्क्रीज होतात. आणि ड्यू टू दॅट जे काही चान्सेस असणार आहे ते काय ॲबनॉर्मल लेबरमध्ये हाय असणार आहे कॉम्प्लिकेशन. देन नेक्स्ट आहे सर्विक्सचा. जर आपण विचार केला, आता सर्विक्समध्ये काय, तर सर्विक्समध्ये काय होतं, मेनली जो काही युटरस आहे, आता युटरसचा पार्ट जर आपण बघितला तर हा युटरस असणार आहे, आणि जो काही लोअर पोर्शन आहे हा लोअर पोर्शन काय असणार आहे, जे काही सर्विक्स आहे त्या सर्विक्सचा पोर्शन असणार आहे. जर आपण बघितलं तर ही जी काही सर्विक्स आहे हा लोअर पोर्शन, ही सर्विक्स काय असते ड्युरिंग द टाइम ऑफ प्रेग्नन्सी पूर्ण कॉम्पॅक्ट असते. आणि ही जी काही सर्विक्स आहे या सर्विक्सचं काय होतं, ड्युरिंग द टाइम ऑफ लेबर प्रोसेस, लेबरची जी काही प्रोसेस होते, फर्स्ट स्टेप ऑफ द लेबर असते स्टेज, त्या स्टेजमध्ये काय होणार आहे, या सर्विक्सचं होणार आहे डायलेटेशन. म्हणजे जो काही डायमीटर असणार आहे सर्विक्सचा काय होतो, इन्क्रीज होतो, वाईड व्हायला स्टार्ट होतो. यासोबतच नेक्स्ट असणार आहे इपॅसमेंट. इपॅसमेंट म्हणजे काय, ही जी काही लेंथ आहे सर्विक्सची काय होते, डिक्रीज होते, आणि जो काही बर्थ कॅनलचा टोटल डिस्टन्स आहे काय जातो, रिड्यूस केला जातो. आणि हे जे काही सर्विक्स आहे या सर्विक्सचं डायलेटेशन आणि इपॅसमेंट काय असतं, इथं प्रेझेंट असतं. डायलेटेशन आणि इफॅसमेंट. डायलेटेशन म्हणजे काय, का तो सर्विक्सचा डायमीटर जो आहे तो काय होतो, इन्क्रीज होतो. आणि इपॅसमेंटमध्ये काय होतं, जो काही त्याची लेंथ आहे सर्विक्सची काय होते, नॅरो होते. हे काय असणार आहे, डायलेटेशन आणि इपॅसमेंट इथे प्रेझेंट असणार आहे. आणि जो काही आपला ॲबनॉर्मल लेबर आहे, ह्या ॲबनॉर्मल लेबरमध्ये डायलेटेशन अँड द इपॅसमेंट ऑफ द सर्विक्स मे बी काय असणार आहे, अब्सेंट असण्याचे चान्सेस इन्क्रीज असू शकतात. ते काय होतं, अब्सेंट राहू शकतं. म्हणजे आता हे जे काही क्रायटेरिया आपण बघतोय, हे क्रायटेरिया प्रत्येक लेबरमध्येच असतील असं काही नाही. म्हणजे एकाच लेबरमध्ये हे सगळे क्रायटेरिया असं नाही. काही क्रायटेरिया काय असणार आहे, फुलफिल करत असणार आहे, तर काही क्रायटेरिया काय होणार आहे, फुलफिल होणार नाहीये, तर मग ते काय होणार आहे, ॲबनॉर्मल लेबरमध्ये जाणार. म्हणजे कोणताही एक जर क्रायटेरिया येत असेल तर ते काय होणार आहे, ॲबनॉर्मल लेबर म्हणून कन्सिडर केलं जाणार आहे. देन नेक्स्ट असणार आहे आपला जो काही कॉन्ट्रॅक्शन आहे,
आता कॉन्ट्रॅक्शन कसले, तर जो काही युट्रस आहे या युट्रसचं कॉन्ट्रॅक्शन जर आपण विचार केला तर इन नॉर्मल लेबरमध्ये काय होणार आहे, जे काही कॉन्ट्रॅक्शन असतात ते कसे असणार आहे, रिदमिक कॉन्ट्रॅक्शन असणार आहे. रिदमिक. आता रिदमिक म्हणजे काय, जे काही एपिसोड ऑफ द कॉन्ट्रॅक्शन असणार, हे एपिसोड ऑफ द कॉन्ट्रॅक्शन कसे असतात, रेग्युलरली असतात आणि रिदम असतो त्यांचा. तो रिदम कंप्लीट होतो म्हणजे कॉन्ट्रॅक्शन येणार, त्याच्यानंतर रिट्रॅक्शन होणार, परत कॉन्ट्रॅक्शन येणार, परत काय होणार आहे, रिट्रॅक्शन होणार आहे. हा जो काही रिदम आहे हा काय असतो, मेंटेन केला जातो. पण जर आपण ॲबनॉर्मल लेबरचा विचार केला तर ॲबनॉर्मल लेबरमध्ये जे काही कॉन्ट्रॅक्शन असणार हे कसे असणार आहे, इरेग्युलर. म्हणजे काय, हे जे कॉन्ट्रॅक्शन आहे रिदमिक त्यासोबत काय असणार, ते रेग्युलर असणार आहे. आणि जे काही ॲबनॉर्मल आहे, ॲबनॉर्मल काय असतात, इरेग्युलर असतात. यासोबतच जर आपण इंटेन्सिटी आणि जी काही फ्रिक्वेन्सी आहे, फ्रिक्वेन्सी ऑफ दी जे काही कॉन्ट्रॅक्शन आहे जर आपण विचार केला तर जी काही फ्रिक्वेन्सी, ही फ्रिक्वेन्सी काय होत चालते, इन्क्रीज होत चालते. म्हणजे फ्रिक्वेन्सी ऑफ कॉन्ट्रॅक्शन इन्क्रीज होत चालते इन नॉर्मल लेबर, वाईल इन ॲबनॉर्मल लेबर जी काही फ्रिक्वेन्सी असणार आहे ही फ्रिक्वेन्सी काय होत चालणार आहे, जी काही आहे ती एक तर सेम असेल किंवा ती डिक्रीज होत चालणार आहे. म्हणजे एकतर अनचेंज असू शकते किंवा ती डिक्रीज होणार आहे. बट जी काही फ्रिक्वेन्सी असणार ती इन्क्रीज होणार नाही आहे इन ॲबनॉर्मल लेबर. याच्यासोबतच जो काही इंटरवल बिटवीन दी, म्हणजे जो काही टाइम पिरियड असतो बिटवीन टू कॉन्ट्रॅक्शन जर आपण विचार केला, जो काही इंटरवल आहे हा इंटरवल इन नॉर्मल लेबरमध्ये काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. म्हणजे जो काही इंटरवल असणार आहे बिटवीन टू कॉन्ट्रॅक्शन हा इंटरवल काय होत चालतो, डिक्रीज होत चालतो. म्हणजे जे काही दोन कॉन्ट्रॅक्शन विदिन 5 सेकंद येणार आहे तर ते जे काही दोन कॉन्ट्रॅक्शन मधला जो डिफरन्स असणार आहे, जो काही टाइम पिरियड आहे हा टाइम पिरियड काय होत चालणार आहे, रिड्यूस होत चालणार आहे. आणि जे काही कॉन्ट्रॅक्शन असणार आहे काय होतात, इन्क्रीज होत चालतात. वाईल इन ॲबनॉर्मल लेबर, जो काही ॲबनॉर्मल लेबर आहे या ॲबनॉर्मल लेबरमध्ये जो काही इंटरवल असणार आहे हा इंटरवल काय असणार आहे, अनचेंज. इंटरवल काय असतो, अनचेंज असतो. किंवा तो इंटरवल काय असणार आहे, रिड्यूस होत चालणार आहे. नॉर्मली त्याचा जो काही इंटरवल असणार आहे हा म्हणजे जो काही ड्युरेशन आहे तो रिड्यूस न होता सेम असणार किंवा तो इन्क्रीज होणार आहे. बट इन अ नॉर्मल लेबर तो काय होत चालणार आहे, रिड्यूस होत चालणार आहे. हे काय असणार त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स. यासोबत जर आपण बघितलं नॉर्मली जी काही रिस्क असणार आहे नॉर्मल लेबरची ती मदरमध्ये काय असणार आहे, एकदम लो असणार आहे, एकदम नेग्लिजिबल असणार आहे. आणि जी काही ॲबनॉर्मल लेबर आहे ॲबनॉर्मल लेबरमध्ये काय असणार आहे, हाय असणार आहे. देन नेक्स्ट आहे जे काही बर्थ इंजुरीज आहे त्या बर्थ इंजुरीज. बर्थ इंजुरीज. आता बर्थ इंजुरी म्हणजे काय, बर्थ इंजुरी इट मीन्स जे काही बेबी आहे त्या बेबीमध्ये काय होतं, बर्थ इंजुरीज डेव्हलप होतात ड्युरिंग द टाइम ऑफ लेबर. बर्थ इंजुरी म्हणजे जो काही बर्थ कॅनल आहे, जो काही पेल्विस आहे, या पेल्विसमुळे काय होणार आहे, जो काही बेबीचा स्कल आहे या स्कलला काही इंजुरीज होऊ शकतात. आणि ड्यू टू दॅट इंजुरीज काय होणार आहे, जो काही बेबी आहे त्या बेबीजला बर्थ इंजुरीज होतात. आता ह्या जे काही बर्थ इंजुरीज या नॉर्मल लेबरमध्ये काय असणार आहे, लो असणार आहे ॲज कम्पेअर टू द ॲबनॉर्मल लेबर. म्हणजे नॉर्मल लेबरमध्ये ज्या काही बर्थ इंजुरी त्या काय असतात, लो असतात. वाईल इन ॲबनॉर्मल लेबर ज्या काही बर्थ इंजुरीज असतात बेबीला ते काय असतात, हाय असण्याचे चान्सेस असणार आहे. म्हणजे त्या इन्क्रीज होतात किंवा त्यामुळे काय होणार आहे, जो काही बेबी आहे त्या बेबीमध्ये बर्थ इंजुरीज एक्स्ट्रा असणार आहे. आता हा काय झाला, आपला टोटल डिफरन्स झाला. सो थँक्यू सो मच. हा जो काही डिफरन्स आहे हा आपला काय झाला इथे क्लिअर झालेला आहे. थँक्यू.